सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट, भ्रष्टाचारावरून घणाघात. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरले आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही. सरकारकडे पैसे नसताना विविध योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा त्यांनी केला आहे. पाण्याच्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी एल निनोच्या संभाव्य संकटाची आठवण करून दिली. राज्यासमोर मोठं पाणी संकट उभं राहण्याची शक्यता असूनही सरकारने पाणी साठवण आणि नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि याचा फटका शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय जलजीवन मिशन आणि इतर विकास कामांबाबत त्यांनी सरकारवर टीका केलेली आहे. जलजीवन मिशन, रस्ते विकास आणि इतर प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात बिले प्रलंबित असल्याचा दावा करत सरकारने अद्याप अनेक कामांचे पैसे दिले नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. केंद्र सरकारकडूनही निधीत कपात झाल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान पावसाळी आगामी अधिवेशनात पाणी टंचाई, शेतकरी प्रश्न, कर्जमाफी, भ्रष्टाचार, आर्थिक व्यवस्थापन यासारख्या मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याची तयारी विरोधकांनी केल्याचं या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झालेलं आहे. मागच्या वर्षी 31% असणारा साठा 23% खाली कसा गेला हा प्रश्न आहे. पाण्याच्या नियोजनाकडे सरकारचं लक्ष नाही. बाकीचे उद्योग करण्यात सरकारला भरपूर वेळ आहे, पण पाण्याचं नियोजन हे सरकार अपयशी ठरलं. याचा फटका हा बसणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाणी पुरवठा अपुरा झाल्यावर नागरिकांना देखील प्रचंड त्रास आता सहन करावा लागणार आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणं अनेक आहेत. मी आपल्या जलजीवन मिशन असेल किंवा रस्त्याचे हे असेल, लाखभर कोटी रुपयाची बिलच सरकारने अजून दिलेली नाही आणि सरकार मोठमोठ्या वेगळ्या घोषणा करते. आज जलजीवन मिशनच्या कामाचे पैसे देण्यात आलेले नाहीत. बजेट केंद्र सरकारने कपात केलेलं आहे आणि कपात केलेलं बजेट असल्यामुळे केंद्र सरकारच्या राज्य सरकारने पैसे द्यायला पाहिजे. तो विषय आज झालेला नाही. लोक वाट पाहत आहेत. कोल्हापूरला कंत्राटदारांची एक सभा झाली. कंत्राटदारांनी जाहीरपणानं सांगितलं की 56% पैसे वाटल्यावर उरलेल्या ह्याच्यात आम्हाला कामं करावी लागतात. म्हणजे कामाचा दर्जा सुमार झाला. काल परवा नव्या मुंबईत बांधलेल्या नवीन विमानतळाचा लिकेज हे आपण सगळ्यांनी बघितलं असेल आणि त्यामुळं आज दर्जा खालावलाय. अनेक ठिकाणी रस्त्याची मागणी नाही तिथं सरकार रस्ता करायला निघालंय आणि जिथं मागणी आहे तिथं खर्च करायला सरकारकडे पैसे नाहीत अशी अवस्था आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.